नमस्कार. आज आपल्या चॅनलवरती मी काही सत्य अनुभव शेअर करणार आहे. आशा आहे की ते तुम्हाला आवडतील. नमस्कार, माझं नाव रुद्र कुलकर्णी. आज मी माझा अनुभव शेअर करतो आहे. यामध्ये माझा अनुभव एकच आहे आणि अनुभव घेण्यासाठी मी जिथं जिथं गेलो आहे त्या ठिकाणची माहिती देणार आहे. तसेच गावात मी जे काही ऐकलं आहे त्यांचे अनुभवही मी सांगणार आहे. काही चुकले तर मी आधीच क्षमा मागतो. आणि हो, ज्यांचा भूताखेतांवर विश्वास नाही त्यांनी या व्हिडिओला लाईक कमेंट नाही केलं तरी चालेल, पण या व्हिडिओपासून दूरच राहा. चला तर मग मी माझा अनुभव शेअर करतो. माझा जन्म मुंबईमध्ये जरी झाला असला तरी मला मुंबईपेक्षा माझं गाव खूप आवडतं आणि मी खरंच धन्य आहे की मी कोकणातला आहे. माझ्या गावाचे नाव नेवतीमेढा, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. मस्त असे हे गाव समुद्रकिनाऱ्यावर जन्माला आलेलं आहे. गावाचं वर्णन करत बसलो तर मी ऐकलेला अनुभव बाजूलाच राहायचा. मी जे अनुभव सांगणार आहेत ते 2 आहेत. जे माझ्या चुलत भावाला आले. तो गावातच असतो. गावातच त्याचं शिक्षण पूर्ण झालं. शेतीमध्ये माहीर. रात्री मासेमारी करणे हा त्याचा उद्योग. मी 7वीत असताना घरच्यांबरोबर गावाला आलेलो. मेच्या सुट्टीला गावाला येऊन 10-12 दिवस झालं असतील. आम्ही सर्व भावंड एकत्र जेवून लोट्यावर गप्पा मारत बसलो होतो आणि विषय होता आपल्या सर्वांचा आवडता, भूतांचा. आता असले विषय गावामध्ये, ते पण 10च्या दरम्यान, म्हणजे खूप मोठी गोष्ट. कारण गाव म्हटलं की 9 वाजताच सगळे झोपायच्या तयारीत असतात. असो, तर तेव्हा मी लहानपणी एकदम उद्योगी कार्ट होतो. घरात गावाच्या कळ्या घेऊन यायचो. तेव्हा त्या सर्व भावंडांचा मुख्य हेतू होता मला घाबरवायचा, जेणेकरून मी शांत राहीन. तर मंडळी, माझ्या भावाने सांगायला सुरुवात केली. माझ्या भावाला दशावतारी नाटक बघण्याचा जाम शौक आहे. गावात कुठेही नाटक असले तरी तो आवर्जून ते बघायला जायचा. एकदा असाच तो दुसऱ्या गावातून आमच्या निवतीच्या गावी येत होता. दुसरे गाव म्हणजे आमच्या गावापासून 3 किलोमीटरवर असलेले श्रीरामवाडी हे गाव. गावच्या खाडीवरचा पूल पार केला की श्रीरामवाडी हे गाव. हा पूल तसा जुनाच. पुलाच्या आजूबाजूला सुरूची झाडे आणि त्या सुरूच्या झाडांमधून रात्रीचा वाहणारा वारा, म्हणजे भयानक आवाज करणारा. त्यात अमावस्या, रात्रीचा काळोख. त्यातून तो घरी एकटाच येत होता. जसा तो पुलावरून चालायला लागला तेव्हा त्याला त्याच्या मित्राने आवाज दिला. आवाज लांबून येत होता. तसा तो थांबला. मागे वळून बघणार तोच याला काय झाले काही माहिती. घाम फुटला, कारण आवाज ओळखीचा होता. मागे वळून न बघता तो चालतच राहिला आणि तो आवाज त्याचा पाठलाग करत होता. अरे अजित, थांब रे, मागे बघ तरी, मी सुजल. आवाज ओळखीचो नाही काय? आता आवाज त्याच्या कानात 1 फुटाच्या अंतरावरून यायला लागला. मन घट्ट करून दादा चालतच राहिला. मनात देवाचे नाव घेत होता. कसाबसा त्याने पूल पार केला आणि गावच्या हद्दीत आल्यावर जो पळत सुटला तो घरी येऊनच थांबला आणि त्याने घरच्यांना प्रकार सांगितला. तेव्हा घरचे बोलले, बरं झालं मागे बघितले नाहीस ते. मी हे सगळं ऐकत होतो आणि तेवढ्यात मी बोलून टाकलं, अरे बघायचं ना दादा मागे, कशाला धावत आलास? तेव्हा दादा म्हणाला, मी बघितलं असतं जर तो जिवंत असता. तो मित्र या खाडीत पोहताना बुडून मरण पावला, अगदी 10 दिवसांपूर्वीच. हे ऐकून मात्र मला घामच फुटला. अनुभव क्रमांक 2. हाच माझा दादा एकदा मासे पकडायला खाडीत गेला होता. साधारण रात्रीचे 10:30 वाजले होते. तेव्हा पौर्णिमा होती आणि समुद्राला भरती पण त्याच वेळेस होती. मस्त चांदणे पडले होते आणि पूर्ण चंद्राच्या प्रकाशात माझा भाऊ मासे पांगत होता. रात्रीचे 1 वाजले तरी हा घरी आला नाही.
म्हणून घरचे चिंता करायला लागले. मग माझे काका आणि आजूबाजूचे दोघे तिघे मिळून भावाला शोधायला निघाले. रात्रीचे आता 2 वाजले होते. रोजच्या ठिकाणी मासे बघायचा तिकडे नव्हता, म्हणून काकांना शंका आली की हा नको असलेल्या जागी जाऊन मासे पागत असणार. लगेच सगळेजण त्या जागी आले तर हा अजित तिकडेच मासे पागत होता. काकाने त्याला हाक मारली, अजित काय ह्या पाण्यात असून बाहेर या आधी. अजित काय ऐकत नव्हता. तसाच हातात जाळी घेऊन उभे होता. त्याची एकच हालचाल होती, जाळे टाकत होता आणि जाळे ओढत होता आणि टोपलीत ते ओढलेले जाळे खाली करत होता आणि पुन्हा तेच करत होता. काका त्याला हाका मारत होते, पण त्याकडे त्याचं लक्षच नव्हतं. शेवटी काका आणि ते बाकीचे पाण्यात उतरले तरी अजित समोरच बघत होता आणि जाळे ओढत होता. काकाने विचारले, रे अजित काय करतोस येतं? तेव्हा दादा बोलला, खूप मासे गावले असत टोपली भरान. काकांना कळले की याला कोणीतरी झपाटले होते, कारण टोपलीत एकही मासा नव्हता. काकाने त्याच्या एक कानाखाली मारली तेव्हा तो चक्कर येऊन खाली पडला. सर्वांनी त्याला घरी आणले, त्याच्यावरून नारळ उतरवून काढला. तेव्हा दादा 2 दिवस तापामध्ये होता. हे ऐकून मी अजूनच थंड पडलो आणि मनात विचार केला की त्या पुलावर आणि खाडीवर कधीही जायचे नाही. तेव्हा लहान होतो, मी घाबरलो होतो. शेवटी 7वीतलंच वय. मी भूत बघितले नाही, पण तेव्हापासून मनात इच्छा जागृत झाली की भूत बघायचंच. पण आत्तापर्यंत ऐकतच आलो की भूत असतंय, पण माझा आणि त्याचा सामना मात्र कधी झाला नाही. पण यापुढचा जो अनुभव मी शेअर करणार आहे त्यामध्ये एक अनुभव मीही घेतला आहे. अनुभव क्रमांक 3. मागील अनुभवात सांगितल्याप्रमाणे मला भूतांमध्ये इंटरेस्ट यायला लागला. 7वीत शाळेत असताना टाइमपास म्हणून वाचनालयात गेलो आणि तिकडचे एक पुस्तक सापडले. खूप जुने पुस्तक होते, अक्षरशः पत्रावळ्या होत्या, मुखपृष्ठ भयानक होते, म्हणून वाचायची इच्छा झाली. पुस्तक वाचून काढले, पण मनात एक भूताच्या भीतीसाठी जागा निर्माण झाली. गावात आल्यावर लोकांचे अनुभव ऐकून तर भीती अजूनच वाढली, पण भूतांमधला इंटरेस्ट काही कमी झाला नव्हता. 7वी नंतर 3 वर्ष मी गावालाच गेलो नाही. 3 वर्षात हा पठ्ठ्या मोठा झाला, पंख फुटले, मला वाईट व्यसनं लागली. आता व्यसन म्हणजे फक्त सिगरेट आणि दारूचे, आणि ते पण 10वीची परीक्षा झाल्यावर. आता ती वेळ आली. पप्पा ऑफिसमधून घरी आले आणि बोलले, आपण सगळे गावाला जातो आहोत कोकण रेल्वेने. कोकण रेल्वे नुकतीच चालू झाली होती त्या वर्षी. मी खूप जुन्या मित्रांना भेटायचं ठरवलं. मी खुश होतो, जुन्या मित्रांना भेटायचं, समुद्रावर खेळायचं. मी मस्तपैकी स्वप्न रंगवत होतो. तो दिवस आला आणि आम्ही सगळे शिवाजी टर्मिनसला आलो. ट्रेनमध्ये बसलो. मस्त अनुभव होता तो. सगळे गावची चर्चा करत झोपले होते, पण मी जागा होतो, कारण मला त्यांच्यापेक्षा गावचे वेध जास्त लागले होते. खास करून त्या जागेचे ज्या ठिकाणी लोकांनी अनुभव घेतले होते. विचार करत कधी मला झोप लागली कळलंच नाही. आईने मला उठवलं आणि बोलली, आळशी कुठचा, बॅगा उचल, कुडाळ स्टेशन येईल 10 मिनिटात. हे ऐकून माझी झोपच उडाली. सगळा बोजा मी डोरवर आणून ठेवला. चला आलं एकदाचं स्टेशन. सगळा बोजा मी आणि पप्पाने खाली उतरवला. आम्हाला घेण्यासाठी माझ्या आत्तेचा मुलगा गाडी घेऊन आला होता. आम्ही सगळा बोजा गाडीत भरला आणि हे निघालो. कुडाळ रेल्वे स्टेशन ते नेवती मेढा हे गाव, यात 25 किलोमीटरचं अंतर. त्याने अर्ध्या तासातच पार केलं आणि आलो एकदाचं घरी. घराची साफसफाई आधीच भावाने करून ठेवली होती. मी घरात न जाता सरळ माझ्या मित्राला भेटायला त्याच्या घरी गेलो. मला बघून तो जाम खुश झाला, कारण त्याला मुंबईमधून निघण्या अगोदर कॉल केला होता मी. त्याला फक्त एवढंच बोललो की मी येतोय, सोय करून ठेव, रात्री समुद्रावर मस्ती करूया. त्याने इशारा करून सांगितलं की सगळं रेडी आहे म्हणून. मी त्याच्या घरी सगळ्यांना भेटून माझ्या घरी आलो आणि आईने बडबडायला सुरुवात केली, काही कळते की नाही तुला?
अरे घरच्या नातेवाईकांना भेटायचं सोडून तू आधी मित्राच्या घरला गेलास? मी काहीच न बोलता सगळ्यांच्या पाया पडलो आणि कपडे घेऊन अंघोळीला कुठे जावं हा प्रश्न केला. तेव्हा पप्पा म्हणाले विहिरीवर जा. मी जाम खुश झालो, कारण ती विहीर होती माझ्या त्याच मित्राची ज्याला मी सगळ्यात पहिला भेटलो होतो. विहिरीवर अंघोळ झाली. मी घरी आलो, पेज पिऊन झोपलो. संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. मित्र घरी आला होता मला उठवायला. आईने त्याची विचारपूस केली, त्याला चहा दिला आणि त्याला सांगितले आमच्या या कार्ट्याला शिस्त लाव. मी मनात बोलत होतो, आता आम्ही शिस्तीत मजा करणार. घरातून आम्ही समुद्रावर पोचलो आणि थेट पाण्यात उतरलो. खूप मज्जा मस्ती केली. आता काळोख पडायला लागला होता. पप्पा घरी नव्हते म्हणून माझे फावले, कारण ते गावात आल्या आल्या आत्तेच्या घरी तिला भेटायला गेले होते. संध्याकाळचे 7:30 वाजून गेले. सगळीकडे अंधार पसरत होता. मित्राला बोललो अजून काळोख होऊ दे, मग सिगरेट ओढूयात. तेवढ्यात मित्र बोलला सिगरेट गावच्या शाळेत लपवले आहेत. त्याला 2 शिव्या घातल्या आणि घराकडे निघालो. घरी जाण्या अगोदर दोघांनी विहिरीवरच अंघोळ करून घेतली, कारण समुद्राच्या पाण्याने आणि घामाने अंग चिकट झालं होतं. घरी आलो आणि आईने अंगाई सुरुवात केली. आलास, ये तुझी आरती ओवाळते. अरे वाजले किती? 3 सांजेला घरी पाहिजेस तर गाव हिंडतोय सारा. मी काहीच न बोलता एकदम फ्रेश झालो. घड्याळात बघितलं 9 वाजले होते आणि मला सिगरेटचा मूड होत होता. जेवून झाले तेव्हा 10 वाजले होते. तेवढ्यात पप्पा पण आले. दमले होते म्हणून जरासेच खाऊन झोपून गेले. मी आईला सांगितले मी मांजरकरांकडे झोपायला जातो आहे. सकाळी लवकर ये असं म्हणाली ती, कारण सकाळी सोमवार होता. ब्राह्मण देवाच्या देवळात दिवे लावायचे आहेत. मी होकार दिला आणि मित्राच्या घरी निघालो. मित्राच्या घरी झोपायची तयारी चालू झाली होती. मी आणि मित्राने लोट्यावर आमचे अंथरूण घातले आणि गप्पा मारत बसलो. आम्ही चेक केले आणि शाळेकडे कूच केली. मित्राने आधीच माचीस खिशात टाकून ठेवली होती. आता ही शाळा घरापासून अर्धा किलोमीटरवर होती. 12 वाजता घर सोडले आम्ही. सगळीकडे अंधार होता. एक टॉर्च घेतली, एक काठी, कारण कुठले श्वापद आले तर त्याला मारायला म्हणून. आम्ही त्या भयान काळोखात चालत होतो. मस्त थंड वारा होता. वर मोकळं आकाश होतं. समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता, रातकिड्यांचा आवाज, आणि आम्ही गाणी बोलत होतो. शाळा गाठली. मी त्याला बोललो तुला हीच जागा भेटली का रे सिगरेट लपवायला? तू तुझ्या बॅगेत पण लपवू शकत होतास. तो बोलला लपवली असती, पण कोणाला सापडले असते तर धुलाई झाली असती. आम्ही पायऱ्या चढून शाळेच्या गेटवरून उड्या मारून आत आलो. थोडं वर अजून चालत गेलो तर तिकडे एका बागेतल्या कुंडीत त्याने लपवले होते. घड्याळात बघितले तर 1:45 झाला होता. शाळेच्या अंगणात बसून आम्ही सिगरेटची मजा घेत होतो. तेवढ्यात मला तो बोलला तुला माहीत आहे आपल्या शाळेत भूत आहे. हे ऐकून मला ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आलं. त्याला बोललो साल्या, भूत वगैरे काही नसतं, असेल तर येईल. तो बोलला मला पण माहीत आहे रे, पण खूप जणांना अनुभव आला आहे इकडे. मी बोललो रात्रीचे कोण शाळेत येतं मरायला? तो बोलला अरे दुसऱ्या गावातले लोक समुद्रात रात्री मासे पकडायला येतात आणि खालच्या रोडवरून तेव्हा काही जणांना दिसलं होतं. मी बोललो भास झाला असेल म्हणून. आता रात्रीचा 1:15 वाजला होता. मित्र सांगू लागला या शाळेत एकाने फाशी लावून घेतली होती. आपण बसलो आहे त्याच्या बरोबर मागे. मी स्वतः बघायला आलो होतो. मी मागे वळून बघितलं तर अंगावरून थंड हवेची झुळूक येऊन गेली. मी लक्ष दिलं नाही, पण त्या जागेवरून माझी नजर काही हटत नव्हती. मित्र बोलला काय झालं, काय बघतोयस? मी बोललो तो दिसतोय मला फाशी लटकलेला. मित्र घाबरला आणि पळायला लागला. मी बोललो अबे साल्या, खरा नाही रे, मी इमॅजिन करतोय, कसा दिसत असेल? तेव्हा मित्र बोलला तू येडा आहेस का? काहीही काय इमॅजिन करतोयस? मी बोललो यातच तर थ्रिल आहे. असे बोलून त्याने 3री सिगरेट पेटवली, पण वारा एवढा होता की माचीस पेटतच नव्हती.
म्हणून आम्ही बरोबर त्या माणसाने फाशी घेतली होती त्या जागेच्या आडोशाला जाऊन सिगरेट पेटवली आणि मी वर बघितले तर एक दोरखंड दिसला. मी मित्राला बोललो, हाच काय तो दोरखंड, ज्यावर त्याने स्वतःची मान अडकवली. मित्र बोलला, आईला हे कुठून आलं? असं बोलताच बाजूच्या वर्गातून काहीतरी पडल्याचा आवाज आला. माझ्या अंगावर काटा आला. मित्र बोलला, पळ लवकर. आम्ही दोघेही जीव मुठीत घेऊन पळायला लागलो तर अजून काहीतरी पडल्याचा आवाज झाला. कशाबशा आम्ही गेटवरून उड्या मारल्या आणि गेटमधून काही दिसते का ते टॉर्च मारून बघू लागलो तर एक कुत्रं होतं त्या वर्गातून बाहेर आलं. शाळा जुनी होती, सो दरवाजे उघडेच असायचे. चालत दोघे पण एकमेकांकडे बघून हसायला लागलो आणि जोक मारत घरी आलो तेव्हा 2 वाजले होते. सकाळी उठून बसलो तर घरात चर्चा चालू होती. सकाळचे 8 वाजले असतील. आम्ही विचारले काय झाले तर म्हणे काल 2:30च्या दरम्यान बाजूच्या गावच्या माणसाला शाळेजवळ कोणीतरी थांबवले आणि त्याच्याकडे बिडी मागायला लागला. तर जेव्हा त्याने त्याचा चेहरा बघितला तेव्हा त्याला तो ओळखीचा वाटला, म्हणून त्याने नीट बघितलं तर तो फाशी घेतलेलाच मुलगा होता. त्याला बघून तो बेशुद्धच पडला आणि आता हॉस्पिटलमध्ये आहे. तापाने फणफणत आहे म्हणे. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितले. तेवढ्यात त्याची बहीण बोलली, तुम्ही दोघे रात्री कुठे होतात? मी वॉशरूमसाठी बाहेर आले तर तुम्ही नव्हता. मी बोललो, आम्ही पण वॉशरूमला गेलो होतो माडात. तुम्ही रात्रीचे घराबाहेर पडू नका, नाहीतर तुम्हाला पण भेटेल तो. हे ऐकून मी घरी आलो आणि फ्रेश होऊन आईबाबांबरोबर ब्राह्मणदेवाच्या देवळात गेलो. त्या दिवशी काय झाले याची चर्चा मी आणि मित्राने केली. तो तिकडे होता का? तो कुत्रा तिकडे कसा काय आला? हा योगायोग होता की अजून काय? हे काही कळायला मार्ग नव्हता. अजूनही खूप काही सांगायचे आहे. हे सत्य भयानक अनुभव तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. तुमच्याकडेही असेच काही भयानक अनुभव असतील तर स्क्रीनवर दिलेल्या चॅनलच्या मेल ID वरती पाठवा.